अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत, आभार. चला तर मग आज आपला विषय आहे श्रीयंत्रावर किंवा आपल्या लक्ष्मी मातेच्या मूर्तीवर किंवा आपल्या कुलदेवीच्या टाकावर, या तिन्ही पैकी तुमच्याकडे कोणतीही मूर्ती असू द्या, लक्ष्मी माता असू द्या का देवीची टाक असू द्या किंवा श्रीयंत्र असू द्या. आता समजा तुमच्याकडे हे तिन्ही पण आहेत, लक्ष्मी मातेची मूर्ती पण आहे, श्रीयंत्र पण आहे आणि देवीचं टाक पण आहे. तर मग आपल्याला असा प्रश्न पडतो की आपण कशावरती कुंकुम मार्जन करावे. आणि बघा, जर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर धन प्राप्तीसाठी आपण श्रीयंत्रावर कुंकुम मार्जन करणे शुभ मानले जाते. श्रीयंत्रामध्ये 36 कोटी देवी देवताचं स्थान असते, म्हणून श्रीयंत्रात सगळ्या काही देवीचं स्थान त्या श्रीयंत्रामध्ये असतं. हे श्रीयंत्र माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे, म्हणून श्रीयंत्रावरती आपण कुंकुम मार्जन करावे. कुंकुम मार्जन मग कधी करावे? अष्टमी, पौर्णिमा, मंगळवार, शुक्रवार आणि नवरात्रीमध्ये सुद्धा आपण देवीच्या मूर्तीवर किंवा श्रीयंत्रावर आपण कुंकुमार्जन करत असतो. ह्या शुभ तिथीवर कुंकुमार्जन केल्याने आपल्या घरामध्ये आर्थिक जे काही समस्या आहेत त्या आर्थिक समस्यापासून आपल्याला सुटका भेटते आणि आपल्याला धन येत नसेल तर धन येण्याचे मार्ग भेटतात. असं नाही की आपण सेवा केली, कुंकुमार्जन केले, आपल्याला धन कुठून येऊन जाईल, असं नाही. मेहनत आपल्याला करायची आहे. मेहनतीला आपल्याला कर्माची साथ पाहिजे, आपल्याला देवी शक्तीची साथ पाहिजे, म्हणून आपण हे सगळे सेवा करत असतो. मेहनत, कष्ट तर आपल्यालाच करायचंच आहे. कष्टाला साथ म्हणून आपण या देवी शक्तीचा आपण साथ घेत असतो, त्यांचा कृपा आशीर्वाद राहो म्हणून आपण हे करत असतो. श्रीयंत्रावर कुंकुम मार्जन केल्याने आपलं सौभाग्य अखंड राहतं, स्त्रियांचं सौभाग्य अखंड राहतं आणि घरामध्ये धन प्राप्ती होती आणि आपलं आरोग्य सुद्धा चांगलं राहतं. ज्या घरामध्ये श्रीयंत्र स्थापना आहे, ज्या देवघरामध्ये श्रीयंत्राचं स्थापना केलेलं असतं, 100 किलोमीटर त्या श्रीयंत्राची एनर्जी, ऊर्जा, पॉझिटिव्ह एनर्जी होत जाते. म्हणजे तो एरिया पूर्ण पॉझिटिव्ह होत जातं. त्या एरियामध्ये त्या श्रीयंत्राचा प्रभाव होत राहतो. म्हणून ज्या घरामध्ये श्रीयंत्र आहे त्या घरामध्ये सुख, समाधानी आणि सुख समृद्धीचं वातावरण राहतं. म्हणून आपण ह्या पौर्णिमा तिथीला आणि अष्टमीला आवर्जून श्रीयंत्रावर कुंकुमार्जन करावे. आता कुंकुमार्जन करताना कसं करावे? आपल्याकडे श्रीयंत्र असेल तर आपलं तामण घ्यायचं आहे. तामणामध्ये थोडे अक्षदा म्हणजे अख्खे तांदूळ ठेवायचं आहे, त्याच्यावरती श्रीयंत्र ठेवायचं आहे. श्रीयंत्र नसेल तर देवीचं मूर्ती ठेवू शकता तुम्ही. मग आपल्याला संकल्प करून श्रीयंत्रावर कुंकुम मार्जन करायचं आहे. आपण धनप्राप्ती करायचं, आपल्या धनप्राप्तीसाठी ही सेवा आपण करतोय, तर आपण संकल्प करायचा आहे. अगोदर दिवा लावून घ्यायचा आहे, धूप लावून घ्यायचं आहे, हळदी कुंकू सगळं साहित्य आपल्याला जवळ घ्यायचं आहे आणि नैवेद्य खडीसाखर वाटीमध्ये घ्यायचं आहे. फुलं वगैरे सगळे जुळवाजुळव करून मग आपण बसायचं आहे. एकदा बसले की मग मध्येच उठू नये. मग हे सगळं जुळवाजुळव झाल्याच्या नंतर आपल्याला श्रीयंत्राला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचं आहे, धूपदीप दाखवायचा आहे आणि मग नैवेद्य चौकोनी भरीव पाण्याचं चौकोनी भरीव मंडळ करून त्याच्यावरती नैवेद्य ठेवून 3 वेळेस पाणी फिरवायचं आहे. मग धूपदीप दाखवून घ्यायचा आहे. मग नंतर आपल्याला संकल्प करायचा आहे. 3 वेळेस पाणी प्यायचं आहे आणि चौथ्या वेळेस पाणी सोडून द्यायचं आहे चमच्यानं घेऊन. आणि मग नंतर 6व्या वेळेस आपल्याला 5व्या वेळेस आपल्याला हातात 1 चमचा पाणी धरून आपली मनोकामना बोलायची आहे. आता तुमची मनोकामना तुम्हाला धनप्राप्तीसाठी असेल किंवा तुमचं चांगलं आरोग्य चांगलं राहावं, सौभाग्य राहावं, अखंड राहावं, धनप्राप्ती व्हावं, घरामध्ये अखंड धन राहावं आणि धन येण्याचे मार्ग राहावं, कर्जबाजारी मुक्ती व्हावं, म्हणून आपण ही श्रीयंत्रावर कुंकुमार्जन करत आहे. माता लक्ष्मी माता, मी आज श्रीयंत्रावर कुंकुमार्जन करत आहे. माझ्या घरामध्ये धन प्राप्ती व्हावं आणि धन येण्याचे अनेक मार्ग यावं, म्हणून मी आज श्रीयंत्रावर कुंकुमार्जन करत आहे, असं साध्या भाषेमध्ये बोलून ते पाणी सोडून द्यायचं आहे, ताटामध्ये तामणात सोडून द्यायचं आहे. मग आपल्याला कुंकुमार्जन करताना
श्रीसूक्त श्रीसूक्त म्हणायचं आहे. श्रीसूक्त जर आता तुम्हाला येत नसेल तर मराठीमध्ये सुद्धा श्रीसूक्त आहे, मराठीमध्ये म्हणू शकता. तुमच्याकडे जर नित्यसेवाची पुस्तक असेल तर त्याच्यामध्ये श्रीसूक्त मराठीमध्ये आहे आणि प्राकृतमध्ये आहे. जर शब्द तुम्हाला वळता येत नसेल तर तुम्ही मराठीमध्ये म्हणू शकता. मग आपल्याला लक्ष्मी मातेचा मंत्र, जो कोण लक्ष्मी मातेचे तुम्हाला जर दुसरे कोणते मंत्र येत असेल त्या मंत्रानं पण तुम्ही करू शकता, पण मी सांगते आज हे मंत्र, ह्या मंत्रानं सुद्धा तुम्ही कुंकुमार्जन करू शकता. ओम महालक्ष्मीची विद्महे विष्णू पत्नीच धीमी तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. 16 वेळेस म्हणा, तुमच्याकडे वेळ असेल तर 108 वेळेस तुम्ही म्हणू शकता, नाहीतर मग तुम्ही 16 वेळेस म्हटलं तरी पण चालेल. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे असं म्हणायचं आणि कुंकुमार्जन थोडं हे आपण मंत्र म्हणत असताना आपण श्रीयंत्रावर कुंकुम थोडं थोडं कुंकू टाकत जायचं असते. पाची बोटानं श्रीयंत्रावर कुलदेवीची सेवा करत असताना पाची बोटानं सेवा आपल्याला करायची आहे. म्हणून कुंकुमार्जन करताना आपल्या उजव्या हाताच्या पाची बोटानं श्रीयंत्रावर थोडे थोडे कुंकू टाकायचे आहेत. आणि ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे एक माळ करा किंवा 16 वेळेस म्हणा. श्रीसूक्त एक वेळेस म्हणा किंवा तुम्ही 16 वेळेस म्हणा, यथाशक्ती तुमची. त्याचप्रकारे ललिता शस्त्रनाम म्हणून सुद्धा तुम्ही पाची बोटाने श्रीयंत्रावरती कुंकुमार्जन करू शकता. या कुंकुमार्जन केल्याने आपल्या घरामध्ये धन प्राप्ती होते आणि धनाची कधीही कमी पडत नाही. तुम्ही आवर्जून ही सेवा करून पहा. तसेच धनप्राप्तीसाठी दर पौर्णिमेला सत्यनारायण सुद्धा करण्याची प्रथा आहे. संध्याकाळी म्हणजे प्रदोष वेळेमध्ये 1 वाटीभर शिरा करून आपल्या घरच्या घरी सत्यनारायण करायचं आहे. आपल्याला ब्राह्मणाला बोलवायची गरज नाही, पैसे खर्च करायची गरज नाही. केंद्रातून सत्यनारायणची पोथी भेटते, त्याच्यावरती सगळं लिहिलेलं आहे की सत्यनारायण कसे करावे. आपल्याला खूप धनाची कमतरता असेल तर ही सत्यनारायण तुम्ही करून पहा. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या घरामध्ये धन धान्याचे भंडार भरून राहील. पौर्णिमेला श्रीयंत्रावर आणि कुंकुमार्जन करा आणि सत्यनारायण करा. जर अष्टमीला प्रत्येक महिन्याचे 2 अष्टमी असतात, दोन्ही अष्टमीला कुंकुमार्जन करा आणि मग दर पौर्णिमेला सत्यनारायण करून पहा. बघा तुम्हाला किती चांगले अनुभव येतात. तसेच आता त्या कुंकूचं काय करायचं, ते कुंकू काढायचं, एका डब्बीत ठेवायचं आणि ते कुंकू दररोज आपण सगळ्यांनी घराच्या लोकांनी ते आपल्या कपाळावर दररोज लावायचे. असे केल्याने वाईट शक्तीपासून संरक्षण होते आणि आपली मस्तकावरती जे काही वाईट आहेत, वाईट नशिबामध्ये जे काही रेषा आहेत त्या रेषा मिटायला सुद्धा मदत होते. त्याचबरोबर रोज संध्याकाळी विष्णू शास्त्राचं पाठ करावा आणि गीतेचा 18वा अध्यायाचा आणि व्यंकटेश्वर स्तोत्र गीतेचा 15वा अध्याय हे दररोज वाचावे. तसेच विष्णू गायत्री मंत्र आणि लक्ष्मी गायत्री मंत्राची 1 माळ जप करावे. म्हणजे धन प्राप्तीसाठीची ही सेवा आहे. ही माहिती कशी वाटली, आवडली असेल तर सबस्क्राईब जरूर करा.